वंदे मातरम. जय हिंद. जर्मनीचे मर्ज 2 दिवसासाठी भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारताच्या दौऱ्यावर आले त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. साबरमती आश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अतिथी नोंदवहीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं, गांधी यांचा स्वातंत्र्याचा आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर त्यांचा विश्वास होता. गांधींचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात आणि गांधींचे याच विचारामुळे जर्मनी आणि भारत देशाचे मैत्रीचे संबंध अजून टिकून आहे. म्हणजे भारत देशाचे विदेशातल्या देशांबरोबर संबंध चांगले कोणामुळे हे मर्जनी दाखवून दिलं. आणि विदेशातले नेते जेव्हा आपल्या देशात येतात तेव्हा ते बुद्ध, गांधी, आंबेडकर यांना शोधतात. नागपूरची रेशीमबाग नाही, कारण विदेशातल्या लोकांना माहिती आहे का 11 वर्षातल्या सत्ताधाऱ्यांचं आणि नागपूरच्या रेशीमबागेचं भारताच्या स्वातंत्र्यासाठी किंवा विकासासाठी काहीही योगदान नाही. त्याच्यामुळे भारताचे बाहेरच्या लोकांबरोबर संबंध गांधी, आंबेडकर, बुद्ध यांच्यामुळे चांगले आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. आणि आजही 11 वर्षापासून आपल्या देशाबरोबर कोणता देश मैत्रीचे संबंध जपतोय हे दिसतंय उघड उघड. एकही आपल्याला मित्र देश राहिलेला नाहीये. रशिया जो आला होता, 125 देशांनी बॅन केलेला राष्ट्राध्यक्ष आपल्या इथं आला आणि त्या विकसित देशाच्या राष्ट्राध्यक्षासमोर आपल्या देशाची गोदी मीडियाची पत्रकार पायावर पाय ठेवून ऍटिट्यूडनी बसती. हे आपण ओळखायला हवं. आणि त्याच रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या रिलायन्सला अमेरिका, ट्रम्प नोटीस पाठवतो की त्यांच्याकडून तेल घ्यायचं नाही. आणि रिलायन्स घाबरतो, नको नको आम्ही घेणार नाही. आणि 500% काय आयात कर अमेरिका आपल्याला लावते. हे आपली मैत्री संबंध. अरे वा 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 वा.